आवडगावच्या जंगलात रंगला बीज टोबणीचा उपक्रम. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि ग्रामस्थांचा पुढाकार. मारेगाव तालुक्याच्या आवडगाव येथील जंगलामध्ये ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट व आवडगाव ग्रामवासीयांच्या माध्यमातून बीज टोबणी उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळेस ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मोघे, श्रीकांतजी लोडम, प्रफुल्ल उईके, वन विभागाचे मेश्राम मॅडम व विशेष उपस्थितीत श्री मधुरामजी सर व आवडगाव वासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन आणि वनीकरणाला गती देण्यासाठी मारेगाव तालुक्यातील आवडगाव येथील जंगलात बीज टोपणी उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि आवडगावच्या ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या पर्यावरणपूरक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जंगलातील वनसंपदा वाढविणे आणि रिकाम्या जागांवर हिरवळ फुलवणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ग्रामस्थ आणि मान्यवरांनी जंगलात विविध प्रकारच्या वृक्षांची बियांची टोबणी केली. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मोगे, श्रीकांतजी लोडम आणि प्रफुल्ल उईके, सुनीता सातपुते यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला. तसेच वन विभागाच्या वतीने मेश्राम मॅडम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला लाभलेली विशेष उपस्थिती म्हणजे श्री मधुरामजीनाथ सर यांची होती. यांच्या उपस्थितीने उपक्रमाचा उत्साह अधिक वाढला. निसर्गाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी आवडगाव येथील नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून जंगलाच्या विविध भागात बिया टोबल्या. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या या कौतुकास्पद पुढाकारांमुळे परिसरातून त्यांचे विशेष आभार मानले जात आहे. आगामी पावसाळ्यात या बियांमधून नवीन रोप उंकरेल, परिसर पुन्हा हिरवागार होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा. मी कुमारी वंदना तुळशीराम मेश्राम, वनरक्षक, आवडगाव बीट कक्ष क्रमांक 71 येथे GSMT संस्था आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आज रोजी बीज टोबणी होत आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. वन संवर्धन व पर्यावरण या बाबतीमध्ये खूप महत्त्वाची, भवितव्यामध्ये खूप महत्त्वाची एक चांगली गोष्ट आहे की जंगलामध्ये बीज टोबणी करून वनाचे संरक्षण व संवर्धन ग्रामसभेच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून वनाचे संरक्षण होऊन राहिले. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अशी बीज टोबणी GSMT आणि ग्रामस्थांच्या सहभागी हा उपक्रम व्हायला पाहिजे. सरस्वती हुसेन टेका. आम्ही इथे जंगलात बीज टोबणी करत आहे. खुले जागी पाऊस पडत नाही म्हणून आम्ही झाडे लावत आहे. या जागी आम्ही या गावातले, आवडगाव गावातले आहे. आम्ही काय बीज टोपणी करण्यामागचं काय कारण आहे? पाणी येत नाही. मग यांनी हे लावल्याने काय होईल असं वाटतं तुम्हाला? आम्हाला मग हे जंगल वाढेल तर आम्हाला पाणी येईल, या उद्देशाने आम्ही झाड़े लावतो. ये अवल गांव का CFR का जंगल है. यहाँ 750 करीब हेक्टेयर मिला हुआ है और एकदम सही टाइम है. आप लोग ने बीज का बुआई किया है. जो जंगल बीज है शायद 7-10 प्रकार के हैं ना. और अच्छा है कि आपने, मैं ये देख रहा हूँ कि स्पेसिंग बहुत अच्छा था. जो बुज़ुर्ग लोगों ने बताया कि स्पेसिंग, क्योंकि अक्सर स्पेसिंग का गलती होता है, यहाँ गलती नहीं हुआ है. और टाइम ठीक है क्योंकि आपको अभी पूरा 2 महीना से ज़्यादा पानी का है. ये सब गलतियाँ यहाँ एक आदिवासी गांव में नहीं होता है, जो अक्सर बाहर के लोग आके करने से हो सकता है. तो इसमें मैं रुकूंगा कि मुझे बहुत खुशी हुआ कि अगर हर CFR एरिया में यही काम हो सकता है, यही ज्ञान के साथ, यही पेशेंस. इसका मतलब है कि इन्होंने बीज इकट्ठा किया है बहुत महीने पहले, उसको रखा है. स्टोरेज ठीक था क्योंकि बीज के कंडीशन भी अच्छे थे, क्वालिटी अच्छे थे. तो अगर हर जगह हो सकता है
तो भारत में जंगल का सक्सेस रहेगा। बस ठीक आहे. आज आम्ही सर्वच मिळून या ठिकाणी आवळगावचं जे काही CFR क्षेत्र आहे त्याला आम्ही भेट दिली आणि सोबत मधु रामनाथ जे आहे NTFP EP इंडियाचे आमचे प्रमुख मार्गदर्शक तेही आमच्यासोबत होते आणि आज अनायसे आवळगावची जी काही दरवर्षी बीज टोभणी अभियान असते म्हणजे बीज संकलन करणं आणि संकलन केल्यानंतर मग त्याचं टोभणी करणं अशा प्रकारचं अभियान दरवर्षी ते करतात आणि मागच्या साधारणतः एक 4-5 वर्षांपासून ते सतत 2 ते 3 हेक्टरवरती हे सीड टोभणीचं जे अभियान आहे ते चालवतात. ज्या ठिकाणी सर्वच ग्रामसभांचे जे काही आवळगावचे नागरिक आहे ग्रामसभाचे सदस्य किंवा CFR MCचे सदस्य ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि सोबत मुलं पण आहेत शाळेचे आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी जे काही सीड टोभणी केली तर नक्कीच याचा फायदा आपल्याला जंगलाला एक चांगला उत्पादक घटक म्हणून किंवा एक प्रॉडक्टिव्ह युनिट म्हणून डेव्हलप करण्यासाठी होणार आहे आणि याचं जे पुढचं संरक्षण आहे हे आणखी याची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे. त्या दृष्टीने याचं संरक्षण कसं करायचं त्याचंही ग्रामसभेचं नियोजन आहे आणि त्याच्याप्रमाणे ते काटेकर त्यांनी नियोजन पार पाडलं तर नक्कीच हे जंगल एक चांगलं उत्पादक घटक म्हणून विकसित होणार आहे. तर आजच्या या अभियानाच्या दिवशी मी सर्वांचंच अभिनंदन करतो, कौतुकही करतो. सोबतच ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्टचा सर्व स्टाफही सोबत आहे आणि आम्ही सगळे ग्रामसभा आवळगाव आणि ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट आम्ही सोबतच हे सगळं काम पुढे घेऊन जात आहोत. सर्वांना शुभेच्छा. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आनंद होत आहे की गावाला जो काही अधिकार मिळालेला आहे याच्यामध्ये जी ओनरशिप आणि लोकांची भागीदारी ज्याला आपण म्हणतो की जंगल आमचं आहे, गावातील लोकांचं आहे, त्याचं संरक्षण संवर्धन आणि व्यवस्थापन जे खऱ्या अर्थानं लोक करत आहे आणि मग झाडं लावण्यापासून बीज कलेक्शनपासून तर ते उगवणेपर्यंत हे सगळे लहान म्हणजे 3 पिढ्या या ठिकाणी दिसत आहे. लहान मुलं, मध्यमवर्गीय आणि बुजुर्ग मंडळी ह्या 3 पिढ्यांचा संगम जंगलांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखवलेला आहे. मग ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट, ग्रामसभा आणि वन विभाग या सर्वांच्या समन्वयातून हा बीज टोभणी अभियानाला प्रारंभ झालेला आहे. आता आज सुरुवात झालेला आहे. ते हे लोक आजपासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पूर्णपणे ही बीज टोभणी करतील. आणि विशेष महत्त्वाची आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे की आमचे मार्गदर्शक आदरणीय मधु रामनाथ सर या ठिकाणी आलेले आहेत. कोडिया कॅनल तामिळनाडून या ठिकाणी आलेले आहे. त्यांनीसुद्धा आम्हाला शुभेच्छा दिला, आम्हाला आशीर्वाद दिले. त्यांच्या मनापासून आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि म्हणून आमचे मार्गदर्शक डॉक्टर किशोर भाऊ हे सुद्धा आमचा उत्साह वाढवण्याकरिता या ठिकाणी आलेले आहे. तर यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आणि ग्रामसभेचं विशेष कौतुक. धन्यवाद. ग्रामसभा आवळगावच्या वतीने एक बीज टोभणी कार्यक्रम गेल्या 10 वर्षापासून आम्ही करून राहिलो. माझ्या गावाला 19 डिसेंबर 2013ला 756 हेक्टर सामूहिक वनहक्क दावा मान्य झाले आहेत आणि याच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेला ग्रामसभेला मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट, वन विभाग आणि यांच्या सहकार्याने आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून बीज टोभणी करत आहोत. मुळात असं आहे की बीज टोभणी करत असताना ग्रामसभांना तेवढं अवेअरच नव्हतं की आपण बीज टोभणीच्या माध्यमातून देखील आपण जंगल उभं करू शकतो बा म्हणून. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ आम्ही आवळगावमध्ये बीज टोभणी अभियान राबवलं आहे महिला आणि ग्रामस्थाच्या माध्यमातून. तर या बीज टोभणीचा अभियानाचा मुख्य कारण होतं की आज हे जंगल पाहता आपण कमी होत आहे आणि आज काळाची गरज आहे की जंगल वाढवणं. त्यासाठी महिला आणि लोकांना सोबत घेऊन आम्ही बीज संकलन केलं आहे. त्याच्यात वेगवेगळे वनउपज जे काही आहे जे बीज संकलन करून त्याची एकदम चांगल्या पद्धतीने त्याची व्यवस्था केली आहे आणि नंतर नियोजन करून आज आम्ही बीज टोभणी केली आहे. तर आज आमच्या बीज टोभणीमध्ये ग्रामस्थ, महिला आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सहभागी होऊन खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हे अभियान राबविलं आहे. धन्यवाद.